तर आता मकर संक्रांत जवळच आलेली आहे, तर त्याच्यासाठी मी तिळगुळाचे लाडू बनवले. अगदी झटपट बनणारे आणि सोप्या पद्धतीने, बिलकुल गुळाचा पाक न करता असे छान चविष्ट असे लाडू मी केलेले आहे. त्याकरिता मी एक शेर तीळ घेतले आणि ते मंद आचेवर छान खरपूस भाजून घेतले. तीळ व्यवस्थित भाजायचे. तीळ व्यवस्थित भाजले गेले कीच लाडू हा छान चवदार होतो. तर तीळ माझे भाजून झालेले आहे. ते एका भांड्यामध्ये काढून घेतले आणि थंड होण्याकरता ठेवून दिले. गूळ घेतला. गूळ मी असा बट्टीचा घेतला आहे. या लाडूसाठी कोणताही गूळ चालतो, त्याच्यामुळे हा गूळ घेतला मी आणि कटरवर तो छान बारीक बारीक चिरून घेतला. गूळ असा चिरला की मिक्सरवर एकत्र तीळ आणि गूळ काढताना खूप सोपं जाते आणि मिक्सरचं भांडं पण खराब होत नाही. तर गूळ व्यवस्थित चिरून घेतला आणि तीळ पण थंड झाले आहे. त्याच्यातले एक वाटी, छोट्या वाटीने तीळ मी बाजूला काढून ठेवले आणि बाकीचे तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले. त्याच्यातच 3 विलायची घातली, म्हणजे तिळासोबत ती बारीक होईल. तीळ असे क्रश बारीक केले मी, एकदम बारीक करायची नाही पिठी तिळाची. आणि त्याच्यामध्ये गूळ मिक्स केला. मी एक बाऊलमधला थोडासा ठेवला शिल्लक, पण तुम्हाला ज्या प्रमाणात गूळ हवा आहे त्या प्रमाणात तुम्ही गूळ मिक्स करू शकता. आता तीळ आणि गूळ व्यवस्थित मिक्स केले आणि परत एकदा तीळ गूळ एकजीव होण्याकरिता मिक्सरमधून थोडं फिरवून घेणार आहे मी. तर संपूर्ण तिळगूळ अशाच प्रकारे मिक्सरमधून फिरवून घेणार आहे. त्यामध्ये छान मिक्स करून त्यामध्ये मी काळ्या पाठीचं खोबरं घेतलं आहे किसून, त्याचा किस आणि काढून ठेवलेले तीळ घालून व्यवस्थित मिक्स करून घेते. ते तीळ छान दाताखाली आले की छान लागतात. अगदी सोप्या पद्धतीने लाडू वळतात, हे काही त्रास नाही. लाडू वळून घेते. असेच लाडू आमच्या इकडे करतात. तीळ संक्रांतीच्या दिवशी आम्ही 13 लाडूचं वाण ठेवत असतो, मी ठेवते. तर त्याच्याकरिता हे लाडू प्रत्येकच घरामध्ये बनतात इकडे. तुम्ही पण बनवतच असाल, यात काही नवीन नाही. पण एक मला वाटलं आपली रेसिपी शेअर करावी तुमच्यासोबत, म्हणून मी हे केली आहे. तर तुम्ही पण अशाच प्रकारे लाडू करता का? हा व्हिडिओ माझा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या पेजला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय. थँक्यू.